भाजपने प्रभू रामचंद्राच्या नावाचा फक्त राजकारणासाठी वापर केला आहे. विक्रमदादा सावंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हा शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व काँग्रेस सेवा दल व काँग्रेस अंतर्गत सर्व संघटनांच्या वतीने आज सांगली मिरज रोडवरील हनुमान मंदिर येथे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रभू रामचंद्राच्या स्तुतिकाव्य तसेच हनुमान चालीसा गाऊन भाजपा सरकारच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या राम मंदिर ट्रस्टच्या वतीने झालेल्या घोटाळ्यामधील जे दोषी आहेत त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विक्रमदादा सावंत यांनी अयोध्यामधील राम मंदिर हे भारतीय जनतेच्या पैशाच्या व योगदानातून उभे राहिले असून त्या मंदिर ट्रस्टमध्ये असणारे पदाधिकारी यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. यामधील दोषी असणारे हे भाजपचे व RSSचे पदाधिकारी असून त्यांच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. त्यांच्यावर ताबडतोब FIR नोंदवून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी याकरिता महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन छेडले जात आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी राम मंदिर ट्रस्टमधील जे दोषी आहेत त्यांच्या नावावर सध्या कोट्यवधी रुपयांची संपत्ती या 12 वर्षामध्ये जमा झालेली आहे. दोषी असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. या प्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह हे कोणतेही भाष्य करण्यास तयार नाहीत. यावरून या भ्रष्टाचाराला एक मूकसंमती असे स्पष्ट होत आहे. जोपर्यंत या दोषींच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी गप्प बसणार नाही. याकरिता पुढील काळात आणखीन तीव्र आंदोलन छेडले जाईल असे सांगितले. यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर सिकंदर जमादार, उपाध्यक्ष संदीप जाधव, कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. सदरच्या दोषीवर कारवाई होण्यासाठी FIR नोंदवण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज. आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण आणि शहरातल्या लोकांच्या वतीनं जे अयोध्येत RSS आणि भाजपच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर अयोध्येतील लूट करून त्यांच्या विरोधात त्या लोकांना या आंदोलनाच्या माध्यमातून या सर्वसामान्य लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि जी काही ती लूट झाली त्याचा विरोध करण्यासाठी आज हे आम्ही आंदोलन या ठिकाणी रघुपती राघव राजाराम अशा पद्धतीचं हे आंदोलन या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करतोय. आणि भाजपला ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन खऱ्या अर्थानं त्याच्यावर सोडवणूक करणं गरजेचं होतं. पण अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीने प्रत्येक प्रमुख प्रश्नांची बगल देऊन आज मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्राची आणि आपल्या देशाची मोठ्या प्रमाणावर भाजपनं आणि RSSनं लूट केलेली आहे. त्याच्या विरोधात हे आम्ही सत्याग्रह आंदोलन करतो.